प्रियंका मॅडमचा ग्रुप क्लास, शाळा गावातली जुनी पण नामांकित, वर्ग 12वीचा, मुलं मुली तरुण रक्ताने भरलेली. त्या वर्षी शाळेत एक नवीन शिक्षिका आल्या होत्या, प्रियंका मॅडम. वय जेमतेम 28, अंगावर साडी नेसलेली, पण बांधा असा की पाहणाऱ्याचा श्वास थांबावा. त्यांच्या चालण्यात बोलण्यात एक मादकपणा होता. मुलं तर त्यांच्या तासाची वाट बघत असायची. पण एक विद्यार्थी रोहित थोडा हटके होता, हुशार पण डोळे खूप बोलके. मॅडमला तो पाहताना जरा वेगळंच वाटायचं. एका दुपारी वर्ग सुटला, सगळे गेले. मॅडम बोर्डवर काही लिहित होत्या. रोहित मुद्दाम मागे थांबला. मॅडम, एक शंका होती, थोडा वेळ आहे का? मॅडमने त्याच्याकडे पाहिलं. त्याचे डोळे जरा जास्तच खोल पाहत होते. हो रोहित, विचार. हे सूत्र मी समजून घेतोय, पण तुमच्याकडून समजलं तर वेगळंच वाटेल. मॅडमच्या ओठांवर हसू आलं, थोडं मिश्किल, थोडं संशयास्पद. ती पुढे आली, रोहितच्या बाजूला उभी राहिली, त्याच्या पुस्तकावर वाकली आणि तिने स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. पण रोहितचं लक्ष तिच्या आवाजात नव्हतंच, तिच्या केसातून येणाऱ्या गंधात होतं, तिच्या साडीच्या पदरात होतं, जो त्याच्या खांद्याला स्पर्श करत होता. समजलं का आता? मॅडमने विचारलं. अजून थोडं समजावाल का? आता मॅडमला सगळं कळत होतं, पण का कोण जाणे, आज तिचाही मूड वेगळा होता. बरं पुढे ये, मी बोर्डवरच समजावते. दोघं बोर्डजवळ गेले. रोहित मागे उभा, मॅडम पुढे. ती लिहित असताना अचानक तिच्या पाठीमागे असलेल्या रोहितचा हात तिच्या साडीच्या पदराला स्पर्श करून गेला. मॅडम थोडीशी दचकली, पण काही बोलली नाही. फक्त डोळे थोडे झाकले आणि हळूच वळून त्याच्याकडे पाहिलं. हे शिक्षणाचं आहे रोहित, पण कधी कधी खास गोष्टी शिकवायला खास वेळ लागतो. रोहित हसला, थोडा धिटाईनं पुढे आला. आता त्यांच्यात काहीच शब्द नव्हते, फक्त नजरांची भाषा होती, श्वासांचा संवाद होता. त्या दिवशी वर्ग रिकामा नव्हता, पण तास होता फक्त त्यांच्या खास शिक्षणाचा. साडीचा पदर हलत राहिला, काळजाचा ठोका चुकत राहिला आणि मॅडमचा तास कधी संपला ते कुणालाच कळलं नाही.